ओम शांती. आज 29/8/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी महावाक्यांमध्ये सहनशील बनण्याची मत दिली आहे. निंदा, स्तुती, जय, पराजय या सर्वांमध्ये समान राहण्याची मत दिली आहे. वारंवार आज बाबांनी सांगितलेलं आहे, स्वतःची पडताळणी करा, चेकिंग करा, की आपण किती वेळ बाबांची आठवण करताय किंवा स्वतःमध्ये दैवी गुण किती धारण झाले आहेत. आसुरी अवगुण तर आपल्यामध्ये नाहीत ना. आम्ही कोणाला दुःख तर देत नाही ना. बाबांनी आज वारंवार सांगितलं की मनामध्ये ईश्वरीय प्रेम, ईश्वरीय शक्ती सामावलेली जर असेल तर मनात कितीही प्रश्न असो, किती कन्फ्युजन असो, गोंधळ असो, तो आपोआप संपून जाईल. तर या सर्व गोष्टींचं विश्लेषण आजच्या महावाक्यांमध्ये आज केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, सर्व गोष्टीमध्ये सहनशील बना. निंदा, स्तुती, जय, पराजय सर्वांमध्ये समान राहा. ऐकीव गोष्टीवर विश्वास नका करू, विश्वास नका ठेवू. प्रश्न: आता नेहमी चढत्या कलेमध्ये पुढे जावे याची सहज युक्ती काय आहे? 3 युक्त्या सांगितल्यात बाबांनी. प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता आत्मा नेहमी चढत्या कलेमध्ये पुढे जावी यासाठी सहज युक्ती काय आहे? उत्तर: एक बाबांचेच ऐका, दुसऱ्यांचे नाही. फालतू परचिंतन, वाह्यात गोष्टीत आपला वेळ वाया घालवू नका. तेव्हाच आत्मा प्रगती करेल. उलट्या सुलट्या गोष्टी ऐकण्यामुळे व त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यामुळे बाबांचे पक्के पक्के मुले सुद्धा बाबांचा हात सोडतात. त्यामुळेच त्यांची त्यांना चांगली पालना द्यावी लागेल. तर ह्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बाबा म्हणतात की परचिंतन ऐकू नका, वाह्यात गोष्टी, ऐकीव गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. ओम शांती. आज बाबांनी सर्वप्रथम गोड मुलांनो आणि गोड मुलांच्या आत लक्षात आले असेल की भक्ती मार्ग सुरू झाला तेव्हाच तर दुःख वाढत गेले. रावण राज्यामध्ये दुःखाची सुरुवात झाली आणि मग बाबा आपल्याला 21 जन्माच्या सुखाची आठवण करून देतात. बाबा म्हणतात की भक्तीमध्ये भगवानाला भेटण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. यज्ञ केले, जप केले, मंदिरात गेलात, कर्मकांड केलेत, घंटा नाद केलात, भजन केलात, परंतु इथे काहीच नाही करायचे ना. संगम युगावर या सर्व अवडंबरामध्ये बाबा जाण्यासाठी नाही सांगत. इथे काहीच नाही करायचे, फक्त आठवण करायची आहे. गर्गरस्तात राहून आठवण आणि सोबत दैवी गुण सुद्धा खूप खूप जरुरी आहे. पुढे बाबांनी सांगितलं खानपान शुद्धी, सात्विक आहार, राहणीमान भले साधे असावे परंतु आपला भोजन आहार सात्विक असावा, उत्तम असावा. पुढे बाबा सांगतात निंदा, स्तुती, मान, अपमान, ऊन, पाऊस, गरमी, जय, पराजय या सर्व गोष्टी सहन करायच्याच आहेत. कारण ही वेळ अंतिम वेळ आहे. अशी वेळ येईल की पाणी सुद्धा मिळणार नाही. बाबा पुढे सांगतात हे नाही ते नाही असं म्हणण्यास सुद्धा मुभा नाही. सूर्याची गरमी वाढेल, सर्व गोष्टी तमोप्रधान होतील आणि बाबा म्हणतात की घरातून बाहेर निघणं सुद्धा जमणार नाही. बाबा म्हणतात जर कोणी आपली, खूप सुंदर पॉइंट आहे हा पुढचा पॉइंट. बाबा म्हणतात की जर कोणी आपली चूक सांगितली तर आपल्याला त्याचा वाईट नाही वाटून घ्यायचा. बाबा म्हणतात कुणी कुणाला जर चूक सांगितली मग त्यांना ताप येते, झोप येत नाही, हे सर्व देह अभिमान आहे.
वाह्यात ऐकीव गोष्टी ऐकून आपली बुद्धी खराब नाही करायची, कुणाचीही निंदा नाही करायची. बाबा म्हणतात काही मुले असे आहेत ऐकीव गोष्टीवरती राहतात, मग निंदा करतात आणि मग ट्रेटर बनतात. बाबांचा हात सोडून जाऊन बाबांचीच बाहेर जाऊन बदनामी करतात. ट्रेटर बनवून एकमेकांना व्यर्थ गोष्टीच ऐकवितात. आणि बाबा म्हणले यावरतीच शास्त्र पुराणामध्ये खूप साऱ्या भक्तीमध्ये कथा पण आहे. पुढे बाबा सांगतात, हाय राम, हे ईश्वरा, हे शब्द आता तुमचे नको निघायला. हे भक्तीचे अक्षर आहेत. आता तुम्ही हे शब्द नाही बोलायचे. आता तुम्ही आत्म अभिमानी बनायचं आहे. किती प्रेमाने बाबा आपल्याला समजावून सांगतात. म्हणून फालतू परचिंतन करायचे नाही. एक गोष्ट पक्की करायची आहे. मी आत्मा आहे आणि मला सतोप्रधान बनायचे आहे. बाबा सांगतात की आत्म अभिमान विना बाबांसोबत संबंध जोडणे अवघड आहे. म्हणून पुढे बाबा सांगतात प्रवृत्तीमध्ये संबंधात तोड जरूर निभवा, नाहीतर मग काय होईल, छोट्या छोट्या गोष्टीमधून खिटपीट होत राहील, वाद होईल. आणि बाबा म्हणतात युक्तीने गृहस्थीमध्ये चालवा, युक्तीनं चालायचे आणि दुसऱ्यांना पण चालवायचं आहे. ही विनाशाचा वेळ जवळ आलेला आहे, त्यामुळेच आसुरी दुनियेचा विनाश आता जवळ आहे. देवता बनायचं आहे, म्हणून आपल्याला दैवी गुणांना इथेच धारण करायचे आहे. देवता कधी कांदा लसूण अशा राजसिक वस्तू सुद्धा खात नाही. बाबा म्हणतात तुम्हाला सुद्धा जर देवता बनायचं असेल तर आपल्यामध्ये सत्वप्रधान बनण्याचे गुण, सात्विक गुण भरावे लागतील. आहार शुद्ध ठेवावा लागेल. पुढे बाबा सांगतात मुलांना समजते, आधीच शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना, की आपल्याला किती मार्क्स पडणार आहेत. कधीही खूप तंग होऊन आपल्याला अभ्यास नाही सोडायचा. बाबा म्हणले क्रोधी व्यक्ती आहे तर क्रोधी व्यक्तीशी बोलणे म्हणजे आपलं आपलं खातं वजा करणे, दंड नकोय. म्हणून प्रेमाने काम घ्यायचं आहे. आपल्याला कुणावर क्रोध सुद्धा करायचा नाही, प्रेमाने काम घ्यायचं आहे. दाखवितात ना की कृष्ण चंचलता करत होते तेव्हा यशोदामाई कृष्णाला उखळीला बांधून ठेवत होते, उखळाला. आणि म्हणजेच प्रेमाने असं दंड देणे, खूप मारणे, रागवणे असं नाही. तर ही हलकी सजा आहे. बाबा म्हणतात तुम्ही सुद्धा प्रेमाने चालवा, युक्तीने चालवा. बाहेरचा संगदोष खूप खराब आहे, म्हणून स्वतःची संभाळ करा. आता आपण जर संभाळ नाही केली, वाईट संघामध्ये जर गेलो तर आपलं सतोप्रधान बनता बनता आपण तमोप्रधान बनतो. पुढे बाबा सांगतात इथे मूर्तीची गरज नाही. मी आता पाहिजे तेव्हा हजर आहे, हजूर तयार आहे, हाजीर आहे. तुम्ही फक्त मला आठवण करा, मी तयारच आहे. म्हणून बाबांची मूर्ती, फोटो आहे समोर पाहिजेत असं नाही. बाबा पुढे सांगतात की दुःखधामच्या बंधनाला विसरा. या दुःखधाम मध्ये देहाच्या विविध संबंधामध्ये सुद्धा बंधन आहे आणि या बंधनामध्ये आत्मा बांधलेली आहे. तर या बंधनाला विसरणे म्हणजे पहिले देहाला विसरणे. शांतीधाम आणि सुखधामला आठवण करा, म्हणजे दुःखधामाला विसरायचंय आणि शांतीधाम आणि सुखधामाला आठवण करायचं. बाबा म्हणतात जसं दुनियेमध्ये आशिक माशुक असतात की नाही, प्रियकर प्रियसी, ते कुठेही असले तरी एकमेकांना आठवण करतात प्रेमाने, विकारासाठी नाही, प्रेमाने. तसं तुम्ही परमात्म्याचे कोण आहात? मुले, आशिक आहात. आपण परमात्मा माशुकला आठवण करत आहात. त्यामुळे बाबा सांगतात की मी गॅरंटी करतो 21 जन्माच्या प्रालब्धची योगाने विकर्म विनाश होतील. म्हणून एक परमात्मा माशुकला आत्मा आशिक समजून आठवण करायचा आहे.
जेव्हा निश्चय कराल तेव्हा विजय होईल. निश्चय नसेल तर विजय पण नाही. बाबा म्हटले काही लोकांना चिंता आहे. कधी ज्ञान मार्गात आम्ही आधी आलो असतो तर बरं झालं असतं. किंवा आम्ही पूर्वी बाबा असताना आलो असतो तर चांगलं झालं असतं. बाबा म्हणतात नाही, ज्यावेळी तुम्ही आलात तो उत्तम वेळ आहे. जर तुम्ही आधी आला असतात कदाचित भागंतीही झाला असतात. कारण बाबांच्या काळामध्ये सुद्धा काही असे भागंती झाले. बाबा सांगतात काही मुले बाबांचे बनून संशय घेतात, आश्चर्यवत सुनंती कथंती आणि भागंती होतात. इथे तर आता प्रत्यक्ष होत आहे. म्हणून बाबा सांगतात असं म्हणण्याची गरज नाही की आधी आम्ही ज्ञानात आलो असतो तर. पुढे बाबांनी आज सांगितलं की निश्चय बाबांवरतीही पाहिजे आणि स्वतःच्या कर्मावरती सुद्धा पाहिजे. मग आपण निश्चय बुद्धी असल्यामुळेच पवित्रतेला धारण करू शकतो आणि उच्च पदच्या अधिकारी बनू शकतो. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन मिळालेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, ईश्वर स्वतः म्हणतात स्वतःची पडताळणी करा. पाहायचे आहे की खूप खूप गोड बनलो आहेत का, माझ्यात काय काय कमी आहे, सर्व गुण धारण दैवी गुण धारण केलेले आहेत का, आपला व्यवहार देवांसारखा आहे कितपर्यंत आहे आणि बनवायचा आहे. देवांसारखा स्वभाव संस्कार बनवण्यासाठी आसुरी खाणे पिणे याचा त्याग करायचा आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. दुसरा पॉइंट, कोणत्याच वाह्यात गोष्टी व्यर्थ गोष्टी न ऐकायच्या आहेत न बोलायच्या आहेत. सहनशील बनायचं आहे. आजचं वरदान, आपली स्मृती, आपली वृत्ती आणि दृष्टी या तिघांनाही अलौकिक बनविणारे सर्व आकर्षण मुक्त भव. आत्मा विविध आकर्षणात फसलेली आहे. म्हणून म्हणतात जसे विचार तशी सृष्टी. जे नवी सृष्टी रचण्यामध्ये निमित्त आहेत ना, त्यांचा एक एक विचार श्रेष्ठ अर्थात अलौकिक असतो. अलौकिक व्हायलाच पाहिजे. जेव्हा स्मृती, वृत्ती, दृष्टी अलौकिक होते तेव्हा इथले सर्व आकर्षण आपोआपच संपून जातात. जर आजही आकर्षण जर असेल तर जरूर कुठेतरी अलौकिकतेमध्ये कमी आहे. अलौकिक आत्मे सर्व आकर्षणापासून मुक्त आपोआपच होतात ना. अलौकिक वेगळे कर्म, दृष्टीवृत्ती चेंज, सुविचार, मनात ईश्वरीय प्रेम शक्ती सामावलेली असेल तर मनात अन्य कोणते प्रश्न येऊ शकत नाहीत. किती भारी आहे, खूप सुंदर. अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजा समाप्त करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. संपूर्ण सत्यता पण पवित्रतेच्या आधारावरच असते. पवित्रता नाही तर सत्यता पण नाही. सहज फक्त काम विकार अपवित्रता नाही, परंतु त्याचे आणखीन सुद्धा साथीदार आहेत ना, ते महान पवित्र अर्थात अपवित्रतेचा नावही त्यामध्ये नको, अशी अवस्था आपल्याला बनवायची आहे. आज पूर्ण महावाक्यांमध्ये बाबांनी याचं खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. सहनशील बनायला सांगितलेलं आहे. चढत्या कलेमध्ये जाण्यासाठी फालतू परचिंतन व्यर्थामध्ये जायचं नाही. स्वतःची पडताळणी करायची आणि स्वतःमध्ये शक्तींना धारण करायचं आहे. स्मृती दृष्टी वृत्तीला चेंज करायचं आहे. ओम शांती.